आतापर्यंत आपल्यासोबत असलेले विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, अधिष्ठाता डॉक्टर कोरेटी, डॉक्टर जांभूळकर, विद्यापीठात कार्यरत असलेले प्राध्यापक आणि तरुण मित्रांनो, मी भाषण इंग्रजीत तयार केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं इंग्रजी राहील, परंतु मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन. पण आपल्याला इंग्रजी चालत असेल तर तसं सांगा. म्हणजे आणि शिवाय भाषणाची एक इलेक्ट्रॉनिक प्रत मी नंतर जांभूळकर सरांकडे देऊन टाकेन, म्हणजे ती तुम्ही वाचू शकाल पुढचं दिन. कारण या हातातल्या पानांकडे पाहून करायची तुमच्या हृदयात धडकी भरली असेल की 45 मिनिटाचं लेक्चर ऐकायची आमची सवय आहे, पण हे किती वेळ घेतात. प्राध्यापक जांभूळकरांनी सुरुवातीला माफी मागितली उशीर झाल्याबद्दल. आमचे एक मित्र आहेत न्यायमूर्ती जोशी म्हणून, त्यांच्याबरोबर मी खूप काळ काम केलं. मग अगदी वेळेवर जायची सवय होती आणि त्यांना थोडं कुठे एखाद दुसरा मिनिट उशीर व्हायचा, तर मी असं घड्याळ पाहत असे. तर ते म्हणायचे, गमतीने बरं का, माझे फार चांगले मित्र आहेत ते, ज्यांना दुसरं काही येत नाही ना त्यांना पंक्च्युअलिटी दाखवायला आवडते. तर पंक्च्युअलिटी एवढ्यासाठी की आपल्याला पुढचे कार्यक्रम तसे आखता येतात. त्यांनी मला रिटायर्ड म्हटलं. आय एम निदर रिटायर्ड नॉट टायर्ड. मी काम करत असतो आणि असं इतक्यानंतरही आणखी दुसरीकडे जाणार आहे. त्यांनी माझी आज दुसरी परीक्षा घेतली. विद्यापीठात ही जागा मी शोधू शकतो की नाही याची त्यांनी परीक्षा घेतली. तर त्याचं कारण होतं, ह्या माणसाला खरोखर मनापासून काही बोलायचं आहे की विनाकारण काहीतरी कार्यक्रम सेरेमोनी म्हणून आला आहे याची प्राध्यापकांनी माझी परीक्षा घेतली. पण बघा, खरोखर तुमच्याशी काहीतरी मनापासून बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे. आणि प्राध्यापक जांभूळकर आणि विद्यापीठाचे मी खरोखर आभार मानतो की हा परिसंवाद त्यांनी, हे भाषण त्यांनी आयोजित केलं आहे. खरं तर हा एका भाषणाचा विषय नाही, त्याचा परिसंवादच व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी तो गांभीर्याने घ्यायला पाहिजे. 75 वर्ष झाले, 75 वर्ष आपल्या संविधानाला झाले, आपल्या प्रजासत्ताकाला झाले, म्हणून आपली पाठ थोपटून घेण्यासारखं काही नाहीये. आपल्याकडे बरेच लोक आहेत, ते म्हणतात की फ्रान्समध्ये आता तिसरं रिपब्लिक सुरू आहे, पहिलं नाही तिसरं. आपल्या आसपास जे स्वतंत्र झाले लोक, देश, त्यांच्यामध्ये काय चाललं आहे कुणाला माहित नाही. त्या मानाने आपण 75 वर्ष टिकलो, फार छान झालं. पण माझा प्रश्न असा आहे की या 75 वर्षामध्ये आपण संविधानाची काही बूज राखली की नाही. की संविधान आपण जशा पोथ्या बांधून ठेवतो बासनामध्ये, तुकाराम बाबांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वरी आहे, हे जसे आपण बासनात बांधून ठेवून देतो, तशी आपली बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या संविधान समितीने मोठ्या प्रयत्नांनी तयार केलेली ही जी आपलं जे संविधान आहे ते सुद्धा आपण बासनात बांधून ठेवलेलं आहे का, याचा आपण शांतपणे विचार करायला पाहिजे. आपल्याकडे एक चांगला उपक्रम राबवण्यात आला. शाळेकरी मुलांच्या प्रार्थनेमध्ये संविधानाचं प्रास्ताविक, प्रियांबल, ते जोडण्यात आलं. आणि मला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा आता प्रियांबलच्या प्रती वाटण्याचं कार्य मोठं जोरात सुरू आहे. माझा प्रश्न असा आहे, जे संविधानाला हात लावून किंवा संविधानाच्या वर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतात, ते तरी याचा एखादा शब्द तरी डोक्यात उतरवतात का? आपण याचा विचार तरी करतो का की प्रियांबल काय आहे?
त्यामुळे थोडासा आपण ऑब्जेक्टिव्हली या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. संविधानाकडे खरोखर लक्ष द्यायला पाहिजे. ज्या थोर व्यक्तींनी हे तयार करण्यासाठी ऑलमोस्ट 3 वर्ष मेहनत केलेली आहे. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, छोटा मोठा शब्द तावून सुगाखून गेला आहे, विचारपूर्वक गेला आहे. त्याचा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं तसं एका भाषणाचा हा विषय नाही आहे, म्हणून मी काही निवडक मुद्द्यांना हात घालणार आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावर काहीतरी विचार मंथन कराल अशी माझी आशा आहे. हा प्रश्न माझ्यासारख्याचा नाही, हा प्रश्न तुमचा तरुणाईचा आहे. तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तुम्ही ते कसं घालवणार आहात? या संविधान सभेच्या डिबेट्समध्ये एक माननीय सदस्य होते डॉक्टर महावीर त्यागी. मला असं वाटतं आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे की माहित नाही, संविधान सभेची सगळी जी चर्चा आहे, डिबेट्स हे उपलब्ध आहेत. आपण ते वाचता की नाही बघा माहित नाही, किंवा हा तुमचा विषय आहे की नाही माहित नाही. पण माझी तरुणाईला विनंती आहे की आपण कृपा करून संविधान सभेचे जे डिबेट्स आहेत ते नेटवर फुकट अवेलेबल आहेत, ते वाचा. आणि त्यातनं तुम्हाला कळेल की या मंडळींनी किती बारीक आणि किती दूरवरचा विचार केला होता. डॉक्टर महावीर त्यागी सेट, we are experimenting with an experiment which has failed in the world. We are evolving a democracy. A democracy has not succeeded in doing any real good of the people and masses wherever it was tried. आजही आपल्याकडे पुष्कळ लोकांना असं वाटतं की लोकशाही अत्यंत घातक आहे. बघा, चीनने किती प्रगती केलेली आहे, जर्मनीने कशी प्रगती केली होती, अशा गोष्टी आपल्या मनात येतात. तर खरं लोकशाहीमुळे प्रगती रुकली जाते असं पुष्कळ लोकांना वाटतं. सगळ्यात महत्वाचा भाग लोकशाहीचा हा आहे की आपण निवडतो, आपले राज्यकर्ते कोण असणार हे आपण निवडतो. त्यांना योग्य रस्त्यावर आपण ठेवतो निवडणुकीच्या माध्यमातून. प्रगती होईल, हो, खूप मोठी प्रगती होईल. त्या प्रगतीने काय साध्य होणार आहे? निष्क्रियता. आपल्याला आपली पुढची पिढी निष्क्रिय बनवायची आहे का? कुठल्याही कामासाठी उपयुक्त नाही अशी बनवायची आहे का? तसं नसेल तर आपल्याला या उपक्रमाचा, या प्रयोगाचा अंत यशस्वीपणे झाला पाहिजे हेच पाहायला पाहिजे. हा प्रयोग जो त्यांनी सुरू केला तो यशस्वीपणे आपण राबवला पाहिजे. संविधान बदलाच्या बऱ्याच गोष्टी सुरू असतात आणि बाबासाहेबांचं संविधान आम्ही तोडू देणार नाही, आम्ही बदलू देणार नाही वगैरे वगैरे अशा गोष्टी चालतात. त्याचं सुद्धा एक प्रतीक केलं जातं आणि त्याच्यावर वादावादी सुरू होते. आपल्याला माजी सरन्यायाधीश M.N. व्यंकटचले यांचं नाव माहित आहे का? कानावर गेलं असेल? नाही. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते तेव्हा संविधानाच्या समीक्षेसाठी एक समिती नेमण्यात आली, न्यायमूर्ती व्यंकटचले यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी समीक्षा केली, पण सुदैवाने संविधान बदलायचा करता मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा कार्यक्रम काही घेण्यात आला नाही आणि आपलं संविधान सुदैवाने अजून तसंच आहे. याचा अर्थ असा नाही की जसं आहे तसं पुढे चालू द्यायचं आहे. म्हणजे बाबासाहेब काय म्हणाले हेच थोड्या वेळात तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा व्यंकटचले काय म्हटले हे थोडंसं सांगतो.
when the constitution makers under the leadership of Nehru made republicanism as one of the basic principles, it was described as the biggest gamble in history. जे महावीर त्यागी म्हटले होते तेच, biggest gamble in history. We have seen how Agan Bullock said of Hitler's Germany, street gangs came into possession of a great modern state. Gutter came to power. But Hitler never ceased to boast that it was by popular democratic vote. तिखट शब्द आहेत, डोक्यात जाताना जरा त्रास होऊ शकतो, पण तो त्रास व्हावा म्हणूनच मी हे उद्घृत करतो आहे. At the time the constitution was made, India was and still the most diverse collection of humanity, with greatest diversity witnessed in any part of the world, with varied lifestyles, religious faiths, and within each many sampradayas. शैव वैष्णव हे तर आपले वरवरचे आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक मठाधिपतीचा वेगळा संप्रदाय असतो आणि एकाचे शिष्य दुसऱ्याच्या शिष्याचा राग करत असतात. मध्यंतरी नाशिकला एक अशा महामंडलेश्वरांचं काहीतरी संमेलन झालं होतं. तिथे एकमेकांवर आपल्या हातात काठ्या, त्यांचा काय दंडबिंड असतो, तो काहीतरी असतो, तो घेऊन सुद्धा मारामारी करावी. त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. काय विषय काय होता? हनुमंताचा जन्म कुठे झाला? नाशिकच्या जवळ झाला, कर्नाटकात झाला. ही आपली परिस्थिती आहे, वास्तव आहे. In fact, a caution about society's readiness to undertake the experiment of democracy came first from Tigak and Agarkar. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये एक वाद झाला. टिळकांना त्वरित संपूर्ण स्वातंत्र्य हवं होतं. इंग्रजांनी जावं, त्यांची ताबडतोब मागणी होती, आम्ही आमचं पाहू. आगरकरांचं म्हणणं होतं आपण अजून तयार नाही, अशा लोकशाहीच्या प्रयोगाला आपण अजून तयार नाही, पण आपण हा प्रयोग केला. आणि समजा आपण तयार नसलो तर तयार होऊ ना. आपण तयार होऊ शकत नाही अशी काही गोष्ट नाही. 75 वर्षात जे काही आपल्या हातून प्रमाद घडले असतील ते आपण दूर करू आणि आपण हा प्रयोग यशस्वी करू. कारण याच्यामध्ये त्या लोकांनी आपलं रक्त ओतलेलं आहे, त्याची जाण आपण ठेवली पाहिजे. When the founding fathers chose to have a democratic republic, what were their dreams? Those dreams have been carefully and dutifully fashioned in our preamble. आपण सगळ्यांनी अनेक वेळा ते वाचलेलंच आहे. मी एखाद्याला विनंती करतो, आपल्यापैकी कोणीतरी एकानी ज्याला प्रिएम्बल पाठ आहे त्यांनी आपला हात वर करावा. बर, प्रिएम्बल पाठ नसेल तर प्रिएम्बल मधल्या महत्वाच्या 4 गोष्टी सांगू शकेल अशाने कोणीतरी हात वर करावा. या प्लीज प्लीज कम, या इथे या. हो, खूप आनंद झाला. बघा, आपलं नाव? गणेश. गणेश ठीक आहे. आडनाव सांगू नये असं सुद्धा आता आपल्याला सगळ्यांना वाटतं. आडनावावरून आपण खूप शोधत बसतो. सांगा. सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक. आणि बाकीचे 4 आहेत जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी. येस, थँक्यू. सोव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक. प्रत्येक शब्दाला मोठा आशय आहे. त्याच्यानंतर लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. दिस इज द ट्रिनिटी which gave rise to the first French Republic. Liberty, fraternity, equality. We have adopted that. And justice, social, economic, and political. Are we anywhere near this social, economic, and political justice? Give a thought. परवाची गोष्ट आहे.
आपण पेपर वाचता असा माझा गैरसमज आहे. कारण आजकाल व्हॉट्सॲपवर ते येतात ना मेसेजेस, त्याच्यानेच आपलं प्रबोधन होतं आणि त्याच्यानेच आपण आपली मतं बनवतो. पेपर वाचायचा झाला तरी आपले विचार, आपल्याला हवे असलेले विचार जो पेपर सांगतो तोच आपण वाचतो. दुसरी 2 वर्तमानपत्र वाचली पाहिजेत तर सुद्धा आपल्याला कळला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. महात्मा फुल्यांवर एक सिनेमा कोण तयार करताय? सिनेमा बिनाविषयी काही माहिती नाही का तुम्हाला? अनंत महादेवन नाव ऐकलं आहे का? कोण आहेत अनंत महादेवन? तर ते याच्यावर एक सिनेमा करत आहेत, केला त्यांनी म्हणजे, आणि सेन्सॉरनी त्याच्यामध्ये पुष्कळ कट सुचवले. मग आपल्या समोर बसलेले माझे बंधू आहेत, तुम्ही डावखोरे आहात ना, म्हणून मी डावखोर आहे, आणि म्हणून वी आर अमंग द राईट थिंकिंग पीपल इन द वर्ल्ड बिकॉज राईट ब्रेन वर्क्स. तर त्यांना कट्स सुचवले बरेच. तर त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी आहे, वी आर an immature society. In fact, we seem to have regressed in many ways. आपण 47च्या त्या ऊर्जेपासून खूप खाली घसरलो आहे. आपण तपासून पहा. त्यावेळी काय होतं, गाठ होती स्वातंत्र्याची. आपल्याला आपला समाज बदलायचा होता. आपण त्या धुंदीत होतो, नशेत होतो. पण दिवसेंदिवस खाली घसरत आता आपण इथे आलेलो आहे. आपण सगळीकडे असमतोलाविषयी बोलतो. विषमता, असमतोल, जी डेव्हलपमेंट व्हायची आहे ती विषम आहे असं म्हणतो. आपली विदर्भाची मंडळी नेहमी म्हणतात विदर्भावर अन्याय होतो आहे. 75,000 कोटीचा अनुशेष आहे. तर याच्यावर उपाय काय? हा अनुशेष कसा ठरवायचा, कसं व्हायचं? महात्मा गांधी एक मोठे द्रष्टे आणि समाजाची जाण ठेवणारे नेते होते. समाजाची जाण त्यांना अशाने आली की ते जेव्हा भारतात आली तेव्हा त्यांना काही माहित नव्हतं. बॅरिस्टर होते, कुठल्या तरी संस्थांच्या दिवाणाचे चिरंजीव होते. इंग्लंडमध्ये शिकले आणि आफ्रिकेत गेले. गुजराती मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांना तिथे दिलं होतं त्यांच्या केसेस चालवायसाठी. पण तिथे त्यांनी जो प्रयोग केला त्याच्यानंतर भारतात आल्यावर त्यांना गोपाळकृष्ण गोखले म्हटले. काय माहित नाही तुम्हाला? पहिल्यांदा आधी भारताचा दौरा करा, भारतात जर काही काम करायचं असेल तर. आणि मग महात्मा गांधींनी भारताचा दौरा केला, त्यांना काहीतरी वास्तव जाणवलं. महात्मा गांधीचं ग्राम स्वराज्य आपल्याला माहितच आहे ना. आपण डेव्हलपमेंट म्हणतो, त्या मुंबई पुण्याची डेव्हलपमेंट फार झाली, किंवा महाराष्ट्राचा विकास खूप झाला, बिहारचा झाला नाही असं म्हणतो. नागपूरचा विकास झाला पण नागपूरच्या जवळच्या एखाद्या खेड्याचा झाला नाही हे आपण पाहत नाही. तिथे तीच परिस्थिती आहे. तिथे पाणी नाही हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. आपल्याला 24 तास पाणी मिळत नाहीच नागपुरात सुदैवानी. पण 1 तास जे मिळतं ते मिळालं नाही तेवढा आपल्या आग होते आपल्याला. आणि शेजारी मैगोन गणती पायपीट करावं लागते बायांना एक गुंडभर पाणी आणण्यासाठी, किंवा त्या टँकर मधनं पाण्याचे पाईप टाकलेले असतात त्यांना पाणी भरण्यासाठी. त्याचं आपल्याला काही वाटत नाही, त्याची जाणीव होत नाही. हा आपला विकास आहे. मला सुद्धा याची जाणीव झाली नव्हती. माझी मुलगी ती सुद्धा टीचर आहे, लॉ टीचर आहे, PhD आहे. पण ती जेव्हा पुणे सोडून सिकंदराबादला गेली आणि तिथे अचानक पाण्याचा प्रचंड दुष्काळ झाला आणि तिला रस्त्यावरच्या टँकर मध्ये पाणी भरायसाठी जावं लागलं आणि तिने तो फोटो मला काढून पाठवला, तेव्हा कळलं
आग आपल्या घराजवळ आलेली आहे, दूर असेपर्यंत अरे अरे फार वाईट आहे, पायपीट करावं लागते, वाईट आहे असं म्हणत म्हणत शॉवर सुरू करून आपण आजकाल नवीन कोणता तरी शॉवर निघाला आहे, चारी बाजूनी पाणी टाकणार, आपण त्याची वाट लावतो. तर कृपा करून हे इंटरनलाइज कसं करता येईल आपल्याला याचा विचार करा. महात्मा गांधींनी सगळं पाहिल्यानंतर त्यांना ग्राम स्वराजची कल्पना सुचली, पंचायती राज, ग्राम स्वराज. तर त्याच्यावर ग्राम स्वराज या विषयावर बरीच चर्चा झाली. मी थोड्याच गोष्टींमध्ये घेणार आहे, सगळं पूर्ण वाचणार नाही, घाबरू नका. H.V. कामत नावाचे एक संविधान सभेचे मेंबर होते, नंतर बरेच वर्ष MP सुद्धा होते, विरोधी पक्षाचे होते. पण पंडित नेहरू सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकायचे म्हणजे कानाने ऐकायचे. प्रत्यक्षात काही गोष्टी स्वीकारायचे, काही नाही. तर कामत म्हटले, we would be able to realize the vision of Mahatma Gandhi's Panchayat Raj, and through this system of decentralized socialism, we will lead the mankind and the world to goal of peace and happiness. I therefore, with your leave, formally move this amendment to make a personal request to you to hold this over till such time as other amendments are discussed. I shall read the amendment. And then he read this amendment. तेव्हाचा आर्टिकल 30 आहे, म्हणजे ड्राफ्ट मधलं. The state shall endeavor to promote healthy development of gram panchayats with a view to ultimately constituting them as basic units of administration. I suppose political science deals with administration, governance. So, Kamath presented Gandhiji's vision, said that these village panchayats should be the basic unit of administration. The vice president who was in chair said, does Dr. Ambedkar wish to say anything on this amendment? Dr. Ambedkar said, I move that the matter do stand over. Why? Why did Dr. Ambedkar say this? I want this matter to be stand over. Because Dr. Ambedkar's views on Gram Swaraj were not in tune with those of Mahatma Gandhi or others. त्याचं कारण काय? त्याचं कारण महात्मा गांधीची विजन काय होती हे अगेन वन कृष्ण स्वामी भारती, another member of Constituent Assembly, said Gandhiji's vision. Gandhiji said, my idea of village Swaraj is it is a complete republic, independent of its neighbors for its vital wants, and yet interdependent for many others in which dependencies is necessary. Thus, every village's first concern will be to grow its own food, crops, cotton for its cloth. It should have a reserve for its cattle, etc. And पुढे, the village will maintain a village theatre, school, public hall. It will have its own waterworks, ensuring clean supply. Education will be compulsory. There will be no castes, no graded untouchability. There will be compulsory service of village guards who will be selected by rotation from register maintained by the village. The government of village will be conducted by the panchayat of 5 persons, वगैरे वगैरे. Now, Dr. Ambedkar had a feel of ground realities. He had seen what a village is, how the village works. How many of you are from villages? Bas. Great. Let me share. I am a Nagpurian, but I am basically from a village near Nagpur. It's Champa near Patan Sawangi in Savner Taluka. Do you often go to your villages at least once in a while and see what is the situation today? Compare it with what was in 1947. You see some change, positive change, but not much.
Gandhiji felt that our villages were, not Gandhiji, sorry, Dr. Ambedkar felt that our villages were a sink of localism, den of ignorance, narrow-mindedness, and communalism. इतकं कडक बोलताना सीदंती मम गात्र आणि मुखमच्या परिशिष्यती होणं आवश्यकच होतं, नाही का? तर डॉक्टर आंबेडकर जे म्हणते की villages are sink of localism, den of ignorance, narrow-mindedness, and communalism. Has it much changed till today? आज तुम्ही कुठेही नवीन आपले मोठे मोठे नेते घ्या, त्या नेत्यांचे भोवती जे फॉलोअर्स आहेत ते पहा, ते त्यांच्या जातीचे असतात. एक गडकरी म्हणाले की जात की बात बोलोगे तो जात मारूंगा. बाकी जात चालते हो, जात विचारली जाते, जात शोधली जाते, आपल्या जातीच आहे. फार पूर्वी नागपूरच्या निवडणुकींचा प्रश्न यायचा, बाळासाहेब भारदे आणि वि. स. पागे हे विधानसभा विधान परिषदेचे सभापती असायचे. ते नागपुरात यायचे, माझी कधी कधी भेट व्हायची, कारण मगाही थोडासा नसत्या उपद्व्यापामध्ये रस होता. ते म्हणायचे नागपूरचं राजकारण काय आहे, एक तेगी, एक कुणबी, एक कोष्टी, एक मुसलमान, झालं. असे कॅन्डिडेट्स निवडले की आपण निवडणूक जिंकतो. आजही जातीचा विचार होतो ना. इलेक्टोरल मेरिटच्या गोंडस नावाखाली जातीचा विचार होतो. जात ती जी जात नाही असं आपल्याला शिकवलं जातं, ती पुसायचा आपण प्रयत्नही करत नाही. काही हरकत नाही, घरी तुमची जात ठेवा, नो प्रॉब्लेम. पब्लिक लाईफ मध्ये सो देअरफोर ते प्रत्येक गावामध्ये, आता गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत, तिथे काय चालतं बघा. त्याच्यानंतर म्युन्सिपालिट्यांमध्ये काय चालतं तेही बघा. फार पूर्वी आचार्य यात्रेंनी म्युन्सिपालिटी नावाचं एक नाटकच लिहिलं होतं. ते आपण पाहिलं असेल किंवा नसेल, पाहिलं तर नसेल, कारण त्याचे प्रयोग आता होत नाहीत. पण पुस्तक मिळालं तर वाचा, आपल्या युनिव्हर्सिटी लायब्ररीत आहे, ते होतं. तर काय होत आहे, ही मंडळी जी ह्या कोणते विचार घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जिंकतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, म्युन्सिपालिट्यांमध्ये, तीच मंडळी जेव्हा मोठे मोठे होत जातात, त्या पायऱ्या चढत जातात सापशिडीच्या, आणि केव्हा तरी उच्च पदावर पोहोचतात, तेव्हा आपल्या पायातली घाण घेऊनच तिथे पोहोचतात. ते प्रबुद्ध झालेले नसतात. त्या म्युन्सिपालिटी लोकसभेत येते. तुम्ही कंटाळलात की मला सांगा, कारण मला बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे, आणि बोलायचं त्याचं कारण कुठेतरी दुखत आहे म्हणून. बाबासाहेबांनी नंतर एक वर्षभरानंतर जेव्हा हा पुन्हा प्रस्ताव आला पंचायत राज्याचा, त्या बाबासाहेबांनी म्हटलं, पुन्हा संथानम नावाच्या मेंबरनी हा प्रस्ताव पुन्हा मांडला, स्टेट शॅल टेक स्टेप्स टू ऑर्गनाइज विलेज पंचायत. The Honorable Dr. B.R. Ambedkar, sir, I accept the amendment. This surprised many members. The motion was put to vote and adopted. So this is the greatness of those people, that in spite of his opposition, his personal views, when he found that the nation wanted it, Dr. Babasaheb Ambedkar did not say that, no, I have nothing to say, let it be put to vote. He could have said that, no, मला काही म्हणायचं नाही, तुम्ही मतदान घ्या. ते म्हटले, आय ऍक्सेप्ट दिस अमेंडमेंट. तर ती उंची
आणि आपली आता गगिवर्स ट्रॅव्हल्स मधली बुटकी उंची. गगिवर्स ट्रॅव्हल्स वाचलाय का कोणी? नाही. त्याच्यात गिगिपुट नावाचा एक देश होता, त्यातले सगळे लोक खुजे होते. ते सुद्धा दॅट वॉज अ पॉलिटिकल सटायर. ती घालवांची गोष्ट नव्हती. दॅट वॉज अ पॉलिटिकल सटायर ऑन इंग्लिश पॉलिटिक्स ॲट दॅट टाइम. आपण जेव्हा प्रगतीचा असमतोल म्हणतो, त्या विषयावर घटना समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली. एक कमलेश्वरी प्रसाद यादव नावाचे बिहारमधून आलेले सदस्य होते. म्हटले, lastly I would draw your attention, sir, to the growing spirit of provincialism in the country. The bigger and more advanced provinces want to devour the small and less advanced ones. For instance, I may mention the case of Bihar. All profit in respect of mineral products of the province is being drained away to Calcutta and Bombay. असंच काहीतरी आपणही म्हणतोय ना विदर्भाचे लोक. कोळसा आमचा, राख आमच्या शेतांना खराब करते, धूर आमच्याकडे, वीज मुंबईला. नाही, खनिज आमच्याकडे, उत्पादन तिकडे. ते तेव्हापासून आतापर्यंत चित्र बदललेलं नाही आहे. झारखंड आणि बिहारची कथा तर अशीच आहे. आता बिहारमध्ये मिनरल्स नाही आहेत, झारखंडमध्ये आहेत. त्याचं एक्सप्लॉयटेशन जे चाललं त्याला काही अंत नाही. विदर्भाची गोष्ट निघाली म्हणून आमचे एक मोठे नेते होते, जामवंतराव धोटे. आठवतात का कोणाला? विदर्भाची मुवमेंट जरा जोरात होती तेव्हा जामवंतराव नेते होते. पुढे डॉक्टर आंबेडकर संविधानिक शस्त्रांविषयी बोलणार आहेत, ते वाचणार आहे मी. आपल्या जामवंतराव धोटेंची आठवण आली, विदर्भाचा प्रश्न आला म्हणून सांगतो. विधानसभेमध्ये पहिल्यांदा माईक उचलून फेकला, आपल्याला माहित आहे काय? जामवंतराव पेपरवेट आणि माईक. अर्थात त्यांच्या त्या भाऊंच्या तीव्र रागामुळे हे सगळं घडलं. ते तसे पैलवानच होते ना, त्यामुळे राग हा त्यांच्या स्वभावात होता. हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्यामध्ये छोटी राज्य व्हावी, राज्यांना जास्त स्वायत्तता असावी वगैरे सगळे विचार येतात. त्याच्या विरुद्ध लोकांना असं वाटतं छोटी छोटी राज्य केली, त्यांना स्वायत्तता दिली तर तिथे जे ग्रामपंचायतीत आंबेडकरांना वाटत होतं तेच छोट्या राज्यांमध्ये होणार आहे. आणि काही लोक जे प्रस्थापित आहेत ते कुणालाही पुढे येऊ देणार नाही त्या त्या राज्यामध्ये. म्हणून मोठी राज्य असावीत, त्याच्यामध्ये सगळ्यांना हे मिळेल आणि पूर्ण भारताचा विचार व्हावा असंही वाटतं. पण पूर्ण भारताचा विचार होताना जे रिलिजियस सेंटिमेंट्स रिजनल सेंटिमेंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रांतामधली जी अस्मिता आहे त्याचा विचार आपण करतो का? त्यांना सुद्धा काहीतरी आपलं व्हावं असं वाटतं ना. मी सुद्धा या भागाचा, या देशाचा भाग आहे. केवळ माझी संख्या कमी आहे म्हणून माझा विचार धोरण ठरवताना होऊ नये हे बरोबर नाही ना. पण ज्यांना एकत्रीकरण करायचं आहे, ज्यांना सगळ्या शक्ती एकत्र आल्याशिवाय आपण अमेरिका आणि चीनशी लढाई करू शकणार नाही असं वाटतं. आपले तुकडे तुकडे झाले, तुकडे तुकडे गँग, आपले तुकडे तुकडे झाले तर आपण अमेरिका आणि चीनशी कसे भांडणार असा प्रश्न येतो. तेव्हा राज्यांच्या स्वायत्ततेवर गदा येते. राज्यांमध्ये निवडून दिलेली सरकार असतात लोकांनी, पण ती सरकार जेव्हा केंद्राच्या ताणतणारी चालत नाहीत तेव्हा त्यांच्यावर घागा घातला जातो.
एक पहिलं मोठं उदाहरण आहे, सरांनी आपल्या भाषणात सांगितलं, बोंबाईंची केस, SR बोंबाई. त्याच्या आधी एक पुन्हा मागे सरांचा उल्लेख म्हणून मागे जातो. त्यांनी 73व्या अमेंडमेंटची सुद्धा उल्लेख केला होता. ही 73वी जी घटना दुरुस्ती आहे ना, ती गांधीजींच्या पंचायत राज्याला किंवा डिसेंट्रलायझेशनला सपोर्ट करणारी आहे, ती पूर्णत्वास नेणारी आहे. आपण ती सविस्तर बघा. त्याच्याने आर्टिकल्स 243A ते O असे घालण्यात आले आणि या सगळ्या म्युन्सिपालिटी वगैरेंना एक कॉन्स्टिट्युशनल दर्जा देण्यात आला. बरं वाईट त्याचा आपण पुढे पाहूया. तर पहिली केस होती SR बोंबाईंची. SR बोंबाई हे कोण होते, काय आठवत आहे कोणाला? ते काँग्रेसचे नव्हते. कर्नाटकाचे कोणता पक्ष आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. त्या काँग्रेसच्या सरकारने त्यांचं सरकार बरखास्त केलं. लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार बरखास्त केलं. कोर्टामध्ये मॅटर गेलं, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट सेड द फेडरल प्रिन्सिपल सोशल प्लुरॅलिझम अँड प्लुरॅलिस्ट डेमोक्रेसी. माझा काय हा शब्द मला उच्चारता येत नाही, जरा अडचण जाते, त्यामुळे खरं तर मी माझ्या बायकोला आय लव्ह यू असं कधी म्हणूच शकलो नाही. तर तुम्ही तेवढं दुरुस्त करून ऐका. सोशल प्लुरॅलिझम and pluralist democracy, which form the basic structure of our constitution, demand that judicial review of proclamation issued under Article 356(1) is not only an imperative necessity, but is a stringent duty, and exercise of power under the said provision is confined strictly for the purpose of circumstances mentioned therein and none else. राष्ट्रपतींनी आपला अधिकार वापरला, राष्ट्रपती राजवट लागू केली, ती बोंबाईच्या निकालाने उडवून लावण्यात आली, गैरकायदेशीर ठरवली. पुढे कोर्ट म्हणाला, इट इज अनएक्सेप्टेबल दॅट इवन इफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स प्रीकंडिशन्स फॉर एक्सरसाइज ऑफ पॉवर, द कोर्ट्स कॅनॉट एक्झामिन वेदर द प्रीकंडिशन्स हॅव बीन सॅटिस्फाईड. आम्ही तपासणार तुम्ही कसं केलं आहे ते. आणि कोर्टाने तपासलं. इफ द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड, इज नॉट अ पर्सनल व्हिम ऑफ द प्रेसिडेंट. आणि आपण राज्यशास्त्र शिकता, प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर्स यांना काही पॉवर आहे का? दे हॅव टू ऍक्ट ऑन द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. स्वतंत्र बुद्धी त्यांना काही नसते, म्हणजे स्वतंत्र स्वेच्छाधिकार काही नाहीये. Unless by some statute it is given to them. तसा नाही आहे, घटनेत नाही. घटनेने त्यांना सांगितलं, बाबांनो, सरकार सांगेल निवडून आलेलं तसं तुम्ही करायचं. प्रत्येक आदेश हा इन द नेम ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया निघतो. याचा अर्थ प्रेसिडेंटने तो पाहायला असतो असं नाही. जसं माझ्या निवडणुकीच्या वॉरंटवर APJ अब्दुल कलाम यांची सही होती, असते हायकोर्टच्या वॉरंटवर सही करावं लागते त्यांना. पण त्यांना काय चव्हाण कोण आहे माहित नाही ना, याला नेमावं की नाही हे माहित होतं का? सरकारने सांगितलं, त्यांनी सही केली. याच्यावर एक मोठी प्रसिद्ध इंग्लिश केस आहे, लिव्हर्सीज वर्सेस अँडरसन. आपण ऐकूया का नाव? नाही. ही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची केस आहे. म्हणजे इंग्लंड युद्धात होतं, परिस्थिती कठीण होती आणि तिथे डिटेन्शन आपल्याकडे चालताना सध्या याला उचल तुरुंगात टाक. 1976 मध्ये इमर्जन्सी ती जागा होतं, उचल तुरुंगात टाक, डिफेन्स ऑफ इंडिया रूल वगैरे काय जे काय होतं ते. त्यावेळी तो तिथला जो पोलीस चीफ होता त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं. सेक्रेटरी ऑफ स्टेट, नॉट पोलीस चीफ, सेक्रेटरी ऑफ स्टेट इज सॅटिस्फाईड, पुट द पर्सन इन जेल और पुट रिस्ट्रिक्शन्स ऑन हिज फ्रीडम, असं होतं. द केस वेंट अप टू द हाऊस ऑफ लॉर्ड्स. हाऊस ऑफ लॉर्ड्सने म्हटलं की आता परिस्थिती सध्या युद्धाची आहे, त्याच्यामुळे
हे असं चालू द्यायला पाहिजे, त्यात आपण जाऊ नये. पण एक जज होते लॉर्ड ॲटकिन, ते म्हटले लॉज ऑफ इंग्लंड स्पीक द सेम लँग्वेज इन टाइम्स ऑफ वॉर अँड पीस. युद्ध सुरू आहे म्हणून भाषा वेगळी राहणार नाही आमची कायद्याची, कायदा तेच बघेल जो कायदा बोलतो. आणि त्यांनी लॉर्ड ॲटकिननी सगळ्यात कहर केला. त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये ॲलिस इन वंडरलँडचं नाव ऐकलंय का आपण लोक जरा लिटरेचरचे दुश्मन दिसत आहे. ह्युमॅनिटीज फॅकल्टीचे डीन इथे आहेत, त्यांनी याचा विचार करावा आणि मुलांना सांगावं की बाकीचं सुद्धा वाचा थोडस. तर ॲलिस इन वंडरलँड हे एक हिलॅरियस पीस आहे, नॉव्हेल आहे. त्याच्यामध्ये मॅड हॅटर नावाचं एक कॅरेक्टर आहे. ते म्हणतं की क्वेश्चन इज हू इज द मास्टर, वर्ड ऑर मी. सो देअरफॉर द वर्ड मस्ट मीन व्हॉट आय वॉन्ट इट टू मीन. शब्दाचा अर्थ काही असो, शब्द कोणी वापरू का, मी म्हणजे मास्टर मी आहे, मी सांगेन ते व्हायला पाहिजे. त्यांनी ॲलिस इन वंडरलँडचा पॅसेज लॉर्ड ॲटकिननी आपल्या जजमेंटमध्ये टाकला. परिणाम असा झाला की बाकीच्या गार्ड्सनी त्यांच्याबरोबर चहा सुद्धा पिणं बंद करून टाकलं. बहिष्कार. आपण त्या उज्ज्वल परंपरा फॉलो करतो ना आपल्याकडे, नाही का. इंग्लंडचं जे आहे ते आपल्याला आवडतं, त्यांनी बहिष्कार टाकत असं आपल्याकडे आपण बहिष्कार टाकत असतो मध्ये मध्ये. डायलॉग नको, मगा जे ऐकायचं नाही ते मी ऐकणार नाही, चर्चा करणार नाही, तुमच्याबरोबर बसणार नाही. का? चर्चेने काय होत आहे, अंगाला छिद्र पडतात. बोलून तर बघा, संवाद तर ठेवा. पण संवादच ठेवायचा नाही असं ठरवलं की सगळं कोसळतं. मग कोर्टाने म्हटलं की राष्ट्रपतींनी केलं म्हणून आम्ही पाहणार नाही असं नाही, आम्ही पाहणार. आणि ऑल ऑर्डर्स आर ज्युडिशियली रिव्ह्युएबल असं त्यांनी म्हटलं. त्याच्यावर तसंच त्यांना सांगण्यात आलं, कोर्टाकडे आर्ग्युमेंट असं केलं की अहो ते जे राष्ट्रपतीचं प्रोक्लेमेशन आहे ना, दॅट वॉज प्लेस्ड इन द पार्लमेंट अँड पार्लमेंट हॅज अप्रूव्ड इट. आता तुमचं उत्तर काय याच्यावर? राष्ट्रपतींनी एक सरकार बरखास्त केलं आणि ते रिझोल्युशन पार्लमेंटमध्ये आणलं, लोकसभेमध्ये आणावं लागतं, त्याप्रमाणे आणलं त्यांनी. लोकसभेत पास झालं. मग कोर्टाने त्याचे लक्ष घालावं की नाही, घालता येईल की नाही, जरा सांगा ना मला. इट्स ओके, इट्स ओके, नाही इट्स ओके, झालं ना. मध्यंतरी इथे जस्टिस ललित आले होते, फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यांचं माझं एका ठिकाणी कॉमन सेशन होतं. तर जस्टिस ललितने 5 तास, म्हणजे पहिले 3 तासानंतर 2 तास उभ्याने भाषण केलं. आणि मी पाणी पितोय ते पाणी सुद्धा प्यागे नाही. मी त्यांना म्हटलं अजब आहे गोष्ट, तुम्ही पाणी न पिता उभ्याने एवढा बोलला. ते म्हणजे सर, तुम्ही जन्मभर जज होतात, जन्मभर बसूनच लोकांच्या गोष्टी ऐकत होतात. मी फक्त शेवटचे काही वर्ष सुप्रीम कोर्टाचे जज होतो, कारण ते वकील होते, वकिलातनं डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जज झाले. मग शेवटचे 7-8 वर्षच मी जजशिप केली आहे, त्यामुळे मला उभ्यानेच बघायची सवय आहे. पण नशीब म्हणजे कोर्टात तुम्ही उभे राहत नाही, नाही तर सगळ्यांना उभं राहावं लागेल ना. तर म्हणून मी थोडासा बसून बोलतोय, गैरसमज करून घेऊ नका. तर त्याच्यावर आपण उत्तर द्या ना की पार्लमेंटने तो ठराव पास केला, त्याच्यावर कोर्टाने लक्ष घालावं की न घालावं.
हो आगे हात वर करा. वा वा, होच बहुमत आहे. त्याचं कारण काय, कोर्ट म्हणतं की हा काही कायदा नाही आहे. लोकसभेमध्ये बिल पास केलं ते वेगळा आणि लोकसभेमध्ये ठराव पास केला हा वेगळा. हे ठराव आहे, नुसतं रिझोल्युशन आहे लोकसभेचं. इट डज नॉट गिव्ह दॅट रिझोल्युशन स्टेटस ऑफ द लॉ and therefore we can examine it. And since it is not legislative in character, we are going to examine it. आता ह्या ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यावर सुद्धा संविधान सभेमध्ये चर्चा झाली. एक डॉक्टर सुब्बारायन मेंबर होते, ते म्हटले, माय फ्रेंड मिस्टर अगादी कृष्णास्वामी पॉइंटेड आउट and rightly so, Agadi Krishnaswamy was a really great lawyer, that the judiciary should not place itself as an imperium in imperio. सध्या तुम्हाला हे शब्द ऐकू येत असतील कदाचित, की ज्युडिशरी प्लेसिंग इटसेल्फ इन द पोझिशन ऑफ imperium in imperio. I feel satisfied that the provisions have been made in this constitution which will not make judiciary an imperium in imperio. Of course, there will always be that danger also. आता आपलं पॉप्युलर इम्प्रेशन काय बघा. लोकांना असं वाटतं की कोर्ट अतिरेक करत आहे, स्वतःकडे वाटेल त्या पॉवर्स घेऊन. राष्ट्रपतींना आदेश देतात 3 महिन्यात डिसाईड करा. काय आहे? गव्हर्नरला आदेश देतात 3 महिन्यात डिसाईड करा. कसं आहे? आता जसं राष्ट्रपतींची प्रत्येक ऍक्शन आणि ऍक्च्युअली राष्ट्रपती किंवा गव्हर्नरची प्रत्येक ऍक्शन ही कोर्टात 1000 वेळा चॅलेंज होत असते. जसं मला माहित नाही, पण तुमचे व्हाईस चान्सलर समजा त्यांची नेमण्याची तरतूद गव्हर्नरच्या हाताने असेल तर ती चॅलेंज होते ना. मध्यंतरी आपल्या वर्धेच्या विश्व हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती किंवा ते कुलगुरू म्हणून कुणाला तरी राष्ट्रपतींनी नेमलं, नागपूर हायकोर्टाने उडवून गाव होते. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपतींची ती ऍक्शन नसते, ती ऑन द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असते. आणि दुसरी गोष्ट, आपण दुर्दैवाने अजूनही 75 वर्षानंतर राष्ट्रपती व गव्हर्नर म्हणजे राजाचं स्वरूप पाहतो. नाही, ते राजे नाहीत हो. सोव्हरेनिटी त्यांच्यात नाही आहे. सोव्हरेन पार्लमेंटरी नाही आहे. सोव्हरेन तुम्ही मी आहोत. हे आपले सगळे नोकर आहेत. त्यामुळे ह्या म्हणण्याचा काही अर्थ नाही ना की राष्ट्रपतींनी केलं तर केलं. राष्ट्रपती करतात म्हणजे काय करतात? राष्ट्रपती एखाद्या बिगावर बसून राहतात, ते सुद्धा त्यांचं कॅबिनेट सांगतं म्हणून ना, स्वतःच्या अकलीने नाही. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ऑल ऍक्शन्स इन्क्लुडिंग दोज ऑफ प्रेसिडेंट आर ओपन. तसं ऍक्शन इन्क्लुड्स इनॅक्शन ऑल्सो ना. त्यांनी समजा एखादी ऍक्शन घेतली, ती जशी तपासली जाते तशी घेतली नाही ते सुद्धा तपासलं जाईल ना. ऍक्ट अँड ओमिशन, just as act and omission both may be offenses if they are ill-motivated. So therefore, this is just inaction which was challenged. पण ही inaction सुद्धा कशी गमतीदार आहे बघा. On the 31st October 2023, the government of Tamil Nadu approached the Supreme Court challenging Governor R.N. Ravi's decision to keep various bills and other proposals submitted by state government pending indefinitely. 23 मध्ये, आज आपण 25 मध्ये आहोत. त्याच्या संबंधित घटनेचं तरतूद आहे ती काय आहे? आर्टिकल 200. ऍज सून ऍज पॉसिबल. गव्हर्नरला त्यांनी म्हटलं ऍज सून ऍज पॉसिबल करायला पाहिजे. पण ते बसले राहिले त्याच्यावर, नाही करणार. मग तुम्ही काही सांगू शकत नाही. आता आर्ग्युमेंट तेच चाललंय, असं काही सांगता येत नाही. 12 बिघत ते बसून राहिले 2020 पासून. नंतर बऱ्याच फाईल्स इन्क्लुडिंग सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट सगळं बसून राहिले त्याच्यावर. पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मेंबरच्या अपॉइंटमेंट, अरे ते सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे तिथल्या, त्याच्यामध्ये खोड्या करायला तुम्हाला पाठवलं आहे का? तुम्ही घटनेदिवशी तुमची ड्युटी दिली ती पार करा.
तुमचे जर काही कायदेशीर ऑब्जेक्शन्स असतील ते मांडा. हीच परिस्थिती केरळमध्ये झाली. तिथे आरिफ मोहम्मद खान हे खरं तर हे रवी हे काही खूप सीझन पॉलिटिशियन नाहीत, पण आरिफ मोहम्मद खान वॉज अ सीझन पॉलिटिशियन. स्टील ही डिड दिस. CV आनंदा बोस हे सुद्धा असे सीझन पॉलिटिशियन नाहीत बंगालमध्ये, पण त्यांनी तसंच केलं. एक आठवण सांगतो तुम्हाला मी. राम नाईक नावाचे आपले महाराष्ट्राचे एक नेते होते, भारतीय जनता पक्षाचेच होते. ते उत्तर प्रदेशचे गव्हर्नर होते. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना त्यांचं आणि अखिलेशचं कुठेही वाद झाला नाही. उलट कोणत्याही कठीण अडचणीच्या वेळेला अखिलेश राम नाईकांना विचारायला जात असेल की अशी अशी परिस्थिती आहे. कारण काय? ॲस्ट्यूट पॉलिटिशियन, जमिनीशी पक्का नाळ असलेला माणूस. पण त्याची जर नाळ नसली तर काय होतं हे आता आपल्याला याच्यातून दिसतं. पण शेवटी हे सगळे प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टात आले तेव्हा 10 नोव्हेंबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने म्हटलं दॅट दिस इज अ मॅटर ऑफ सिरियस कन्सर्न. आणि त्यांनी अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरलला म्हटलं की कृपा करून याच्यात लक्ष घाला, म्हणजे आम्हाला आदेश द्यायची गरज पडू नका. मोठ्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजना आय डायरेक्ट असं म्हणायची गरज पडू नये, आय रिक्वेस्ट हे चालतं. पण झालं नाही. ते न झाल्यामुळे पुढे काय झालं आपण पाहतच आता सध्या काय होत आहे ते. आपले एक महामहिम उपराष्ट्रपती आहेत धनखड साहेब. हे सुदैवानी वकील आहेत, आणि वकील म्हणजे नावापुरते नाही, आपले देवेंद्र फडणवीसही वकील आहेत, पण ते कधी कोर्टात जात नाहीत त्यांच्यावर केस असल्याशिवाय. पण धनखड साहेब हे ऍक्च्युअली रेग्युलर प्रॅक्टिशनर होते. पण धनखड साहेबांनी सुद्धा जे आग पाखड सुरू केलेली आहे आणि त्यात त्यांनी आर्टिकल 142 याच्याविषयी म्हटलं. धनखड said that India was never meant to have democracy where judges function as lawmakers and even as super parliament. He called Article 142 a nuclear missile against democratic forces. Article 142 काय आहे? Power to do complete justice. It is power to do complete justice. So ते म्हणजे हे न्यूक्लिअर मिसाईल आहे ना, पॉवर टू डू कम्प्लीट जस्टिस. काही कोर्ट काही करत आहे. आनंद वाटला त्यांचा ऐकून. आनंद एवढ्यासाठी वाटला की पब्लिक मेमरी चार्ट असते हे आपल्याला माहित आहे. पण पब्लिक फंक्शनरीजची मेमरी सुद्धा शॉर्ट असते याचं आश्चर्य वाटलं. अयोध्येचा निकाल आपल्याला आठवतो का? राम मंदिराचा निकाल. हा राम मंदिराचा निकाल सुप्रीम कोर्टाने 142चाच वापर करून दिला. घटनेच्या 142 कलमाचा वापर करून पॉवर टू डू कम्प्लीट जस्टिस याचा वापर करूनच दिला. तेव्हा 142 खूप छान होतं. आता योगायोग हा त्या अयोध्येच्या निकालामध्ये 142 घटनेचं 142 वापरताना दुसऱ्या एका 142 बाजूला टाकण्यात आलं. ते होतं लिमिटेशन ऍक्ट, म्हणजे मुदतीचा कायदा जो आहे त्याचं कलम 142. नेमकं योगायोगाने तोच नंबर आहे. म्हणजे किती मुदतीत दावा दाखल करायला पाहिजे. आता हा अयोध्येचा प्रश्न त्याच्यावर वेगळं केव्हा तरी बोलू, आज नको. तर हा सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेलाच प्रश्न आहे. तर पहिल्यांदा सगळं व्यवस्थित झालं होतं, पुढे घोळ निर्माण करून ठेवला, नंतर घोळ सोडवताना नाकी 9 वागे 142 वापरावं लागलं. त्या निकालामध्ये पॅराग्राफ 674 मध्ये ते 5 जजेसचं बेंच, जे कुणी गेलं जजमेंट हे माहीत नसलं, एकमेव जजमेंट भारतातलं, ते म्हटले
the concept of justice, equity, and good conscience as a tool to ensure a just outcome also finds expression in Article 142 of the Constitution, which reads, त्यांनी म्हणून दाखवलं, is necessary for doing complete justice is of wide amplitude and encompasses a power of equity, वगैरे वगैरे. Article 142 of the Constitution brings to the fore the intersection between general and specific. शब्दांची जगगरी आपल्याला छान करता आली की आपल्याला काहीही करता येतं. आपल्यापैकी ऍडमिनिस्ट्रेटर्स कोण आहेत माहित नाही मला. ऍडमिनिस्ट्रेटर्स मध्ये असं एक आहे की तुम्ही जर व्यवस्थित एखादी फाईल लिहिली तर सुईच्या नोकातनं हत्ती पण जाऊ शकतो. प्रपोजल कसं तयार करता हा प्रश्न आहे. तर शब्द असतात, शब्दाचा खेळ असतो. आणि आम्ही लोक कायदा वापरणारे जरा दुर्दैवी शब्द आहे हा, पण वापरणारेच, कायदा वापरणारे शब्दांशी खेळत असतो. तर असा शब्दांचा खेळ होऊन तो एक निकाल आला. एकदाच नाही, त्या निकालात 2-4 ठिकाणी 142 आलेला आहे. शेवटी अगदी रिलीफ देताना, म्हणजे रिलीफ मध्ये शेवटचा ऑपरेटिव्ह ऑर्डर असतो काय करायचं, त्याच्या 4थ्या क्लासमध्ये सुद्धा पुन्हा आर्टिकल 142 आम्ही 142 खाली हे करतो आहे असं कोर्टाने पुन्हा म्हटलं. चांगली गोष्ट आहे, काही प्रश्न नाही. तेव्हा धनखड साहेब किंवा कोणालाही याच्याविषयी काही वाटलं नाही. 142 विषयी माझा सुरुवातीपासूनचा आक्षेप आहे, अयोध्येच्या आधीपासूनचा. अयोध्येच्या आधीपासूनचा आक्षेप एवढ्यासाठी आहे, मी आपल्याला आता सांगितलं 142 वाचून दाखवायचं, वाचून दाखवतो, पण मला वाटतं तुम्ही वाचाल. पॉवर टू डू कम्प्लीट जस्टिस. सुप्रीम कोर्टाकडे आलं की कम्प्लीट जस्टिस होतो, बाकीच्या ठिकाणी कम्प्लीट इनजस्टिस होतो, असं संविधान अभिप्रेत आहे का मला माहित नाही. आणि कम्प्लीट जस्टिस करायचं तर कायद्यांमध्ये करता येतो ना. आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये करता येत नाही का? कायदा मोडण्यासाठी पॉवर टू डू कम्प्लीट जस्टिसचा वापर केला जातो. जसं साधं रोजच्या व्यवहारातील उदाहरण आहे, नवरा बायकोंमधला डायव्होर्सचा वाद हा जर त्यांनी समंजस्याने मिटवला असेल आणि एक पेटिशन फॉर डायव्होर्स किंवा म्युच्युअल कन्सेंट टाकलं असेल तर अट अशी आहे त्याच्यामध्ये 6 महिने वाट पाहावी लागते. आता 6 महिने वाट पाहण्याची गरज काय आहे की कदाचित 6 महिन्यामध्ये त्यांचे गैरसमज दूर होतील, लग्न चालेल व्यवस्थित. हा कायदा करण्याचा उद्देश आहे. हा कायदा सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेला आहे की 6 महिने वाट पाहणं काही गैर नाही. पण मला फार घाई झाली, माझ्याकडे खूप पैसे आहेत, तर मी सुप्रीम कोर्टात जातो आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा 6 महिने वाट पाहण्याची मला इच्छा नाही. 6 महिने वाट पाहायची, दुसरी कुठली तरी प्रेयसी वाट पाहते आहे किंवा त्या बायकोचा दुसरा प्रियकर वाट पाहतो आहे. तर आम्हाला घाई झालेली आहे म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात जातो. सुप्रीम कोर्ट म्हणतं 6 महिने वाट पाहायची गरज नाही. वी आर सॅटिस्फाईड that there is a complete breakdown of marriage. आता whether there is a complete breakdown of marriage or not is a question of fact. It's not a question of law. जगातलं कुठेही सुप्रीम कोर्ट असल्या फडतूस गोष्टीमध्ये आपला वेळ घालवत नसतं, एक्सेप्ट आपलं. मग आमच्याकडे खूप काम आहे, आम्ही किती काम करतो, असे कामं घेऊन बसावे तर काम वाढेलच ना. मला भीती वाटत नाही बोलताना, कारण मी पूर्वी बोलून झाले आणि मला माहित आहे त्यांच्यावर उत्तर नाही. 142 इज अँटीथेटिकल टू रूल ऑफ लॉ, टू इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायदा सगळ्यांसाठी सारखा असायला पाहिजे ना. तुमच्याकडे जो आला रडत रडत त्याच्यासाठी वेगळा कायदा, जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी वेगळा कायदा, असं चालेल का? हे कोणी म्हणायला तयार नाही. माझी महामहिमना विनंती आहे की 142च गैरकायदेशीर असा हे करा. 142 हिट्स ॲट द रूट ऑफ रूल ऑफ लॉ. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे काय आहे? कसं चालतंय? तुमचा बाकीच्यांना तो
नियम लागू आहे तुम्हाला नाही कारण तुम्ही माझ्याकडे आला. हे नेत्यांसारखं झालं ना. सर बहुतेक घड्याळाकडे पाहतात आहेत. मी संपवतोय, डोंट वरी. सुरुवातीला थोडंसं म्हटलं होतं त्याची पुन्हा एक आठवण करून देतो. जसं ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत लोक जातात त्याच्याविषयी म्हटलं. डॉक्टर महावीर त्यागी संविधान सभेत म्हटले, although I have very respected praise for this constitution, yet this constitution has created a class that democracy has created everywhere, of professional politicians. All democracies are run by professional politicians, and I am afraid that this is the main cause for their failures. It becomes with them a profession, a stagecraft, not statecraft, stagecraft. हे व्यावसायिक राजकारणी आहेत. राज्याचं भलं वगैरे यांना नाही करायचं, स्वतःचं भलं करायचं. मी भाषण यांच्याकडे देणार असल्यावर नंतर ते वाचत नाही. त्या महावीर त्यागींनी शेवटी जी सूचना केली तेवढी फक्त वाचतो. I think the whole thing will be all right if we could add a proviso to it as follows. Notwithstanding anything contained in this constitution, no citizen of India shall draw for his personal use, either from the public exchequer or from private enterprise, a pay, profit or allowance which exceeds the earnings of a average wage earner. सांगा बरं यांना की तुम्हाला पगार मिळणार नाहीये, पेन्शन मिळणार नाहीये. 2-2, 3-3 पेन्शनही मिळतात. कशासाठी हो? हे प्रोफेशनल पॉलिटिशियन्स जागे आहेत, लोकसेवक नाही आहेत. आणि जे मोठा गळा काढून रडत होते घराणेशाही विरुद्ध, त्यांना काही वाटत नाही माझ्या नातवाकडे पाहावं असं म्हणताना. दुखतं खूप. घराणेशाही वाईटच आहे, कुणाची असो ती. अगदी पंडित नेहरू चांगले होते म्हणून त्यांचं सगळे त्यांचे डिसेंडंट्स चांगली असावेत असं नाही आहे. त्यांनी का म्हणून या कामात पडावं? दुसरे कामं नाहीत का? पण दुर्दैवाने त्यांनी केलं ते आम्ही सुद्धा करू. लॉ ऑफ प्रेसिडेंट हे जे चाललेलं आहे याच्या विरुद्ध आपल्याला कोणाला बघायची इच्छा पण नाही की तुमचे वडील छान होते पण तुम्ही नका करू नये. नाही, आपल्याकडे आपण काय म्हणतो, लहानपणापासून त्याला बाळकडू मिळतं, त्याला चांगलं राज्य करता येतं. म्हणजे राज्यकर्ते हे सदैव राज्यकर्ते राहावे आणि तुम्हाला छान पोळ्या गाठता येतात म्हणून तुम्ही सदैव पोळ्या गाठावे. त्याला झाडू छान मारता येतो म्हणून झाडू मारावा. माझा मोबाईल तिथे आहे. हे आजच एक भाषण आलं आहे ते आपले राजीव बजाज यांनी लिहिलं आहे. मोठा लेख आहे, त्याचा एक छोटासा भाग आपल्याला वाचून दाखवतो. The same country, the same labor laws, the same infrastructure, but not the same entrepreneurs. Indian businessmen are characterized by myopic vision. It's both short-term as well as geographically limited. Of course, the government also does not help. So who is responsible for Chinese dominance? माझ्या हातात फोन आहे, चीनमध्ये तयार झालेला आहे. कदाचित आपण बसूया त्या गाडीचं फोन चीनमधनं आलेला आहे. आय थिंक ऑल थ्री. When even ITI trained turners and fitters refuse to work on the shop floor. आपण ITI काढले, त्यातनं तयार झालेली पोरं शॉप फ्लोअरवर काम करायला तयार नाहीत. When a stock broker is paid more than an engineer. आपण कोणी स्टॉक्स मध्ये करताय सध्या काम? रिकामे लोक आहेत ना सध्या.
नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या सुटलेल्या आहेत, स्टॉकचा धंदा करतात. When typing code is mistaken for technology, when governments refuse to amend anti-labor laws, when corporates think local, हे सगळं होताना चीनला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपणच काहीतरी चुकीचं करून चुकलेलं आहे. एनिवे, मी मगाशी ते खाऊन बरं प्रोफेशनल पॉलिटिशियन्स म्हटलं, एक एक्सेप्शन आहे. आपले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे सुद्धा ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्री पदावर केंद्रीय मंत्री पण झाले होते. मला त्यांच्याशी बरेच वेळा भेटण्याचा वगैरे प्रसंग आला अनेक कारणांमुळे, ऑफिशियल कारणांमुळे. चंद्रचूड साहेबांसारखं नाही. तर त्यांना मध्यंतरी आम्ही एकदा म्हणतो, तुम्ही तुमच्या पक्षाचे इतके चांगले वकील आहेत, त्यांना का निवडत नाही सरकारी वकील म्हणून? काय साहेब, काय विचारता म्हणे तुम्ही? आम्ही जर सगळ्या चांगल्या वकिलांना सरकारी वकील केलं तर आमच्या केसेस कोण चालवेल? तर ते खालून वर आले होते, पण त्यांना जमिनीची जाण होती. घटना दुरुस्ती, बाबासाहेबांची घटना, बाबासाहेबांनी ती घटना आम्ही बदलू देणार नाही, याच्याविषयी बाबासाहेब काय म्हणतात ते ऐका. डॉक्टर आंबेडकर सेठ हे भाषण त्यांचं संविधान आपण स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 ला. 25 नोव्हेंबरचं शेवटचं उत्तराचं भाषण आहे. सगळ्यांच्या त्या भाषणामध्ये ते म्हटले, आय डू नॉट से दॅट फंडामेंटल राईट्स कॅन नेव्हर बी ऍब्सोल्यूट and the limitations set upon them can never be lifted. What I do say is that principles embodied in the Constitution are the views of the present generation. Or if you think this to be an overstatement, see what the great man says. Not even this generation. He says, if you think this to be an overstatement, I say that they are the views of members of this Constituent Assembly. Jefferson, the great American statesman who played a great role in making of the American Constitution, has expressed some very weighty views which makers of Constitution can never afford to ignore. In one place, he said, we may consider each generation as a distinct nation. तुमची पिढी हा वेगळं राष्ट्र आहे, with a right by the will of majority to bind themselves, but none to bind the succeeding generations more than the inhabitants of another country. जसं दुसऱ्या देशावर आपण आपली मतं गादू शकत नाही, तसं पुढच्या जनरेशनवर आपण आपली मतं गादू शकत नाही. So this is what Dr. Ambedkar had in his mind when he introduced Article 368. What did he say? He said this: the assembly has, this Constituent Assembly has not only refrained from putting a seal of finality and infallibility upon this Constitution by denying to the people the right to amend the Constitution, as in Canada, or by making the amendment of Constitution subject to fulfillment of extraordinary terms and conditions, as in America or Australia, but has provided a most facile procedure for amending the Constitution. Referendum घ्या असं म्हटलं नाही त्यात. Constitution amendment can be done by 2/3 majority, half of the states. Simple. So Dr. Ambedkar deliberately made it flexible because he was of the view that future can't be bound by past. We have no right to bind you. So over 100 amendments of the Constitution do not really matter. They do not change the things. The spirit, the view, the principles which were enunciated by the founding fathers are still there alive. I have to just end by saying one thing which hurts me more. That is, what did we do to remove the inequalities in life? आपण काहीच केलं नाही.
समानता, समता, बंधुत्व यासाठी आपण काही केलं नाही. फंडामेंटल राईट्सचा गवगवा आपण करत आहोत. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वगैरे त्याच्याविषयी खूप बोलतो आपण. पण व्हॉट हॅव यू डन टू प्रिव्हेंट सुप्रिमसी ऑफ फ्यू ओव्हर मेनी? आर्थिक सत्ता काही लोकांच्या हातात आल्यानंतर त्याचं काय होतं हे आपण पाहतो. आर्थिक सत्ताधीश कसे सत्तेला नमवतात याचं अमेरिका हे उदाहरण आहे. आपलं मित्र राष्ट्र आहे ते, त्यांच्याविषयी बोलावं की नाही तुम्ही माझ्या हे काही पार्लमेंटरी डिबेट नसल्यामुळे या विधानसभेत बघत नसल्या तुम्ही एक्सपंज करू शकत नाही, आणि निदान यांच्या मनातनं तरी एक्सपंज करू शकत नाही. आज एलॉन मस्क नावाचा एक बिझनेसमन ट्रम्पचा हात पिरगाळतो डेमोक्रॅटिक. कारण काय? त्याच्या मदतीने सत्तेवर आलेत ना. डेमोक्रेसी संपते जेव्हा धनदांडगे हे सत्तेपेक्षा मोठे होतात. ते होऊ नये याचा आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि तो करायचा असेल तर आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन कसं वेगळे पाहायला पाहिजे. आता ते जस्टिशिएबल नाहीत म्हणून ते कचरा पेटीत फेकण्यासारखे आहेत का? अजिबात नाही. डॉक्टर आंबेडकरच काय म्हटले हे ऐका. कारण तेव्हा एक सजेशन आलं होतं संविधान सभेमध्ये की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या ऐवजी फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणावं. जसं फंडामेंटल राईट्स आहेत तसे फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणावं. बाबासाहेब आंबेडकर म्हणते त्याची गरज नाही आहे. कारण त्या आर्टिकल 37 मध्ये the provisions contained in this part shall not be enforceable by any court, but the principles therein laid down are nevertheless fundamental in the governance of the country, and it shall be the duty of the state to apply these principles in making laws. आणखी काय पाहिजे? पण आपण सरकारला म्हणतो का बाबांनो तुम्हाला याच्या बाहेर जाता येत नाही, हे तुम्हाला करायचं आहे, ती तुमची ड्युटी आहे. कोर्टात जाण्याची गरज नाही, पुन्हा तुम्ही रडा 142 वापरलं म्हणून. पण या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवर सुद्धा 2 जजमेंट्स आले. एक होतं पहिल्यांदा रतलाम म्युन्सिपल काउन्सिल वर्सेस बिर्डीचंद. त्याच्यावर म्युन्सिपालिटी म्हणजे आमच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे पैसे नाही हे काही चालणार नाही, हे तुम्हाला करावं लागेल. दुसरं ओल्गा टेविसचं होतं. तर राईट टू एज्युकेशन, राईट टू हेल्थ केअर, राईट टू वर्क, राईट टू लिव्हिंग वेज अँड अन इक्विटेबल इकॉनॉमिक ऑर्डर which are enshrined in part 4 of the constitution, we have to push that these things should be done by the government. आता अगदी रिसेंटली जस्टिस गवई जे पुढे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहे लवकरच, गवई साहेब म्हणते आय जस्ट चेक द कोर्ट. कोणाला आठवत आहे? येस. So elimination of inequalities हे आर्टिकल आहे ना, आर्टिकल 38. Justice Gawai lamented about the growing disparity in incomes. In a paper titled Income, Wealth and Inequality in India, गवई साहेब म्हटले इनइक्वॅलिटी दिस इज अ डिस्टर्बिंग थिंग. आणि या विषयावर काही रिसर्चर्सनी रिसर्च केला. त्यात काय म्हटलं त्यांनी, भारतामध्ये 2000 पासून इनइक्वॅलिटी प्रचंड वाढलेली आहे. By 22-23, top 1% income and wealth shares are at the highest historical level of 22.6% and 40.1%. वरच्या 1% एवढी मोठी संपत्ती आणि आपल्याकडे काहीच नाही बाकीच्यांकडे. तर one reason to be concerned with such high levels of inequality is that extreme concentration of income and wealth is likely to facilitate disproportionate influence on the society and government. This is what is happening. No? त्यांना खुश करणं आवश्यक आहे, कारण ते अर्थशास्त्र चालवतात. आता आपल्याला नेहमी सांगतात की भारताची अर्थव्यवस्था इतकी मोठी झालेली आहे वगैरे वगैरे, आकडे मोठे मोठे सांगतात. आता हे आकडे कशाच्या आधारावर सांगतात? अंबानी आज मोठे झाले, अडाणी कमी झाले. कशाच्या आधारावर? शेअरच्या त्यांच्या किमतींच्या आधारावर. शेअर मार्केट वाढलं की आपण खूप श्रीमंत जाऊ भारतीय लोक, शेअर मार्केट घसरलं की आपण
गरीब झालो सगळे. हा फुगा आहे नुसता, पोकळ फुगा. त्याच्याने माणसं गरीब किंवा श्रीमंत होत नसतात. पण आपण शेअर मार्केट प्रमाणे चालतो, शेअर मार्केटवर विश्वास ठेवतो. मी म्हणत नाही हे चुकीचं आहे म्हणून. भारत सरकारचे इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत, त्यांचं नाव अनंत नारायण वगैरे काहीतरी आहे. ते म्हणते, इट्स रिपोर्टेड की decisions about GDP etc. cannot be taken on the basis of financialization of markets. मार्केटमध्ये जे आहे तो हवा आहे नुसती, बुडबुड आहे. त्याच्याने वेल्थ प्रत्यक्षात वाढत नसते, कमी होत नसते. आपण राईट टू वर्क आणि राईट टू लिव्हिंग वेज या दोन्ही गोष्टी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे. याची अंमलबजावणी केली तर देशामध्ये सुबत्तेगा काही कमी नाही. 140 कोटी लोक आहोत आपण, प्रत्येकाचे 2 हात आहेत. काम करतील लोक, काम द्या ना. कोणत्याही राज्यकर्त्याला मी काम देणार नाही असं म्हणता येणार नाही, परवडणार नाही त्यांना. पण आता काय झालं आहे, काम नाही देत, आम्ही पैसे देतो. पैसे घ्या पण काम नका करू, असं नाही चालणार ना. काम करून घ्या आणि पैसे पण द्या, नो प्रॉब्लेम. राईट टू लिव्हिंग वेज. लिव्हिंग वेज म्हणजे काय, आता राजीव बजाजचं आपल्याला वाचून दाखवलं मी. इंजिनियर गेट्स येस त्याने स्टॉक ब्रोकर. मोठं उदाहरण आहे. माझं छोटं उदाहरण आहे. आपल्यापैकी कोणी गाई म्हशी चारल्या आहेत का, मेंढ्या बकऱ्या? ग्रेट, ओके, फार छान, बरं वाटलं. बाकीच्यांना दाखवा जरा की गाई म्हशी चारायला कसं न्यावं लागतं, त्या कशा चरतात, गाई म्हशी ओळखायच्या कशा. प्रत्येकीचं तिची सुद्धा पर्सनॅलिटी असते ना. तर हे स्किलचं काम नाही का, इट्स अ वर्क ऑफ स्किल. शेतीमध्ये बी पेरणं, पूर्वी मुली होत्या, मुलींना शिकवायचे मूठ किती सोडायची, त्याच्यावर बी किती अंतरावर पडेल. आता जातात का मुली शेतात? नाही जात, शिकतच नाहीत ना. प्रत्येक गोष्ट दिस इज अ वर्क ऑफ स्किल. झाडू मारणं साधं, रूम साफ करणं, हे सुद्धा इट इज अ वर्क ऑफ स्किल. तुम्ही बघा, झाडू मारणारे 2 माणसं बघा, एक कसा करतो, दुसरा कसा करतो. तर ते स्किलफुल काम नाहीये असं म्हणणं चुकीचं आहे. एअर कंडिशन रूम मध्ये, हॉलमध्ये बसून मी भाषण देतो, त्याची किंमत जास्त. आणि रस्त्यावरची गटर लाईन उन्हामध्ये साफ करतो, त्याची किंमत कमी. असं चालेल का? लिव्हिंग वेज आपण ठरवणार कसं? आणि मग माणसं कामाला मिळत नाही. अरे तुम्ही त्यांना देता काय कामाला मिळण्यासाठी? त्यांच्या मेहनतीच्या मानाने ज्या वर्किंग कंडिशन्स मध्ये काम करतात त्याप्रमाणे द्या ना त्यांना, कामाला माणसं मिळतील. तसं आपण करत नाही. इथे बऱ्याच ताई बसलेल्या आहेत, म्हणून एक लाडकी बहीणविषयी बोलतो आणि आपला निरोप घेतो. खूप टीका झाली लाडकी बहीण योजनेवर. ती सगळी अनाठाई होती असं माझं मत आहे. त्या कदाचित काही बाहेर समाजासाठी काम करत नसतील, पण समाजाच्या साठी आपल्या मुलांना रोज खाऊ घालतात, त्यांना शाळेत पाठवतात, आपल्या नवऱ्याला खाऊ घालतात, त्याला कामावर पाठवतात. हा समाजसेवेचा मोठा भाग आहे. आता त्यात ते म्हटलं खोटे लोक आले आपल्याकडे. खोटं पूजा खेडेकर माहितच आहे आपल्याला, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. तिचं बिचारीचं भलं हो, काही प्रश्न नाही. पण अपंगत्व वगैरे वगैरे काय काय केलं त्यांनी. तर म्हणून हे जे लाडकी बहीण योजना आहे, महिलांच्या कामाचा मोबदला आपण त्यांना मोजतच नाही की त्या काहीतरी काम करतात आहेत. राष्ट्राच्या भल्यासाठी घरी बसणारी महिला काही काम करते आपल्या लक्षातच येत नाही. असं व्हायला नको. आपण शेवट करूया. आपल्या फाउंडिंग फादर्सनी जी स्वप्न पाहिली,
घटना बनवणाऱ्यांनी. त्यांचं इन्स्पिरेशन होतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांची एक कविता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. कोणी बंगाली आहे तिथे? कोणीच नाही. नागपूर शहरामध्ये खरं तर 7-8 लाख बंगाली लोक आहेत. नागपूर हे भारताचं प्रतिनिधित्व चित्र आहे. तर टागोरांची कविता आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय, वेअर द नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इनटू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नाही ना, असं नाही ना. माइंड इज विथ फिअर, एव्हरीबडी इज अफ्रेड ऑफ समथिंग. आपण लोकांना सांगतो, बाबांनो एकमेकांचे हात धरून राहा, नाहीतर ती दुसरी जात आहे ना, दुसरा धर्म तो तुम्हाला खाऊन टाकेल. धर्माच्या घेटोमध्ये आपण एकमेकांना धरून बसतो का? तर दुसरे आपल्याला खाती घ्या भीतीने. माइंड इज विथ फिअर, हेड इज हेल्ड हाय. इज अवर हेड हेल्ड हाय? नो. वेअर नॉलेज इज फ्री, all of you are paying hefty fees, no? Why? Knowledge ought to be free. Where the world has not been broken up into fragments of narrow domestic walls. आपण नुसत्या साध्या भिंती बांधल्या नाही, तर पक्क्या चिरेबंदी भिंती बांधल्या. धर्माधर्मामध्ये बांधल्या, जाती जातीत बांधल्या. एकाच जातीमध्ये सुद्धा कुणबी आणि मराठी अशी भिंत उभी करून दिली. आपल्याकडे विटा आणि चुना भरपूर आहे बहुतेक, त्यामुळे भिंती बांधण्याचं काम आपण अविरत करत असतो. टागोर सेड, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर गेट माय कंट्री अवेक. आय जस्ट प्रे दॅट येस, माय जनरेशन गेट यू डाऊन. वी डिड नॉट टेक यू टू दॅट फ्रीडम, बट यू डोंट स्टॉप टिल यू टेक अवर कंट्री इन टू दॅट फ्रीडम. Thank you. धन्यवाद सर. कि तुम्हारी हर तकलीफों का मैं मुकम्मल जवाब हूँ. कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, मैं भारत का संविधान हूँ, असं एक शायर म्हणतोय. आणि म्हणूनच प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करावा असं सरांनी आग्रहाने सांगितलं. भारतीय संविधानाच्या 75 वर्षाचा आढावा आमच्या पुढे सरांनी सांगितलं. सरांचे फार फार आभार. मी कार्यक्रम